आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गाचा मनापासून बायको म्हणून स्वीकार करेन मी. तिच्या आयुष्यात आनंद, हक्क, इज्जत देऊन तिला तिच्या जागेवर ठेवून जीवापाड तिच्यावर मी प्रेम करेन. अगदी जीवापाड प्रेम करेन तिच्यावर. आणखीन एक महत्वाची गोष्ट, उद्यापासून मी गंगासोबत जे वागणार आहे ना ते पूर्णपणे वेगळं असेल. जानकी. सॉरी आई, मी तुझा विचार न करता तुझी सहमती देऊन टाकली. गंगा खूप चांगली आई, मला ती खूप आवडते आणि मी माझ्या आईला चांगलं ओळखते. मी जे ठरवलं तेच तूही ठरवलं असशील, बरोबर आहे ना आई? देवसेना, तुझ्या बाबांना कसं समजवायचं यासाठी मी तडफडत होते ग. माझा निर्णय तू देऊन तुझ्या आईला खूप खुश केलंस तू. आता माझ्या मनाला शांती मिळाली देवसेना. आता आई खूप खुश आहे. आता मी नेहमी आनंदात राहीन. इथे काय करतेस तू? आणि हे तुला कोणी करायला सांगितलं? खूप दिवसांपासून माझ्या हातून तुम्हाला जेवायला नाही वाढलं ना. इतके दिवस तुरुंगात होते म्हणून मी काही करू शकले नाही. म्हणून आज सगळं तुमच्या आवडीचं बनवलंय. बसा ना. असं काय बघताय? तुझ्याशी मला खूप बोलायचंय गंगा. आधी जेवून घ्या. मी नंतर जेवतो ना. का? भूक नाही लागलीये? आज माझ्या हृदयात मी तुला जागा दिलेली आहे, त्यामुळे माझी भूक हरवली हे कसं सांगू तुला. माझ्या नजरेतून तुला कसं काही कळत नाहीये गंगा. मी तुमच्यासाठी एवढं प्रेमाने बनवलंय. गरम गरम थोडं खाऊन घ्या ना. ठीक आहे, तू पण बस, आपण एकत्र जेवूया. तुम्ही जेवा, मी नंतर जेवते. ही फॉर्मॅलिटी नको आहे ना आता. बस इथे गप. ओ सोडा. ओ नाही सोडणार, चल जेव. सोडा मला. काय करताय तुम्ही? काय तुम्ही? खाऊन घ्या बरं. तू बसली तरच मी जेवणार आहे. अरे देवा, मी बसते. तुम्ही खा बरं. आता जेवूया. आता ह्याच्या हातावर सरळ किस करून माझ्या मनातलं सगळं काही ते आज सांगूनच टाकणार आहे. काय करताय? ते तिखट लागत होतं ना म्हणून. ते काय हो, तुम्ही जेवण कुठे सुरू केलंय? हो ना, मी म्हणून काय असं पाणी पितात? हाताने प्यायचं ना. हो, पिऊ तर शकतो मी. हो, जेवढं पाहिलं ना तेवढा बास झाला आता. किस्त फुकला, आता काय करायचं? काय
काहीतरी करायला तर हवंच. खाऊन घ्या. काही नाही काही नाही काही नाही. तिला खरंच आवडेल का यावेळी मी तिला आय लव्ह यू असं म्हटलं तर? मी बोललो नाही तर तिला कसं कळणार? आणि ती नेहमीप्रमाणेच अंतर ठेवून राहील ना. मी ना तिला डायरेक्ट मिठी मारूनच किस करतो. मग ती काहीच नाही करू शकणार ना. मिठीत आल्यानंतर काय करणार आहे ती? यस, लगेच चालू मी. गंगा, देवसेना, काय ग? देवसेना, काय झालं? बाबा काय करताय? काय नाही देवसेना, मूर्तीला थोडीशी धूळ बसली होती ना, म्हणून ती साफ करत होतो मी. बाबा, गंगा इथे तुमच्या समोर उभी असताना तुम्ही त्या मूर्तीची का पप्पी घेताय? गंगा, चल गंगा, मला आंघोळ घालचं. ठीक आहे, चल. पार्टनर, असं काय झालं रे? स्वामी वारुळाकडे एकटक बघताय. आता काही विचारू नकोस. स्वामीजी, आज जायचं का? स्वामीजी, बोल राजशेखर. आज जायचं का? जाऊया. स्वामीजी, अहो तुमचं उपरण पडलं. पार्टनर, त्यांच्या हातून कोणती गोष्ट सहजासहजी सुटत नाही. पण अंगावरचं वस्त्र खाली पडलं तरी त्यांना कळलं नाही. म्हणजे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या गहन विचारात. स्वामीजी, 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 अहो तुमचं उपरण पडलं तरी तुम्हाला कळलं नाही. हे घ्या स्वामीजी. काय झालं स्वामीजी? तुम्ही कुठल्या तरी गहन विचारात दिसताय. काही झालंय का? सांगा ना स्वामीजी. तसं काही नाहीये. स्वामी, तुमच्याकडे बघून असं वाटते की तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. काय झालंय सांगितलं तर आम्ही देखील मदत करू. स्वामीजी,
नंदिनी दुसऱ्या कोणाच्या तरी बंधनात अडकली आहे आणि तिथून ती सुटणार नाही, म्हणून त्या बंधनाची शक्ती वाढवली असं तुम्ही म्हणाला होता. उद्यापासून तुम्ही पण एखादी पूजा करून नंदिनीची शक्ती कमी करणार असं म्हणत होता. मग आता तुम्ही कसल्या विचारात आहात स्वामीजी? आज एकादशी तिथी आहे. अमावस्येसाठी पुढचे 4 दिवस उरले आहेत. ती नंदिनी पायात अडकवलेला साप नाहीये झटकून पळवायला, गळ्यात अडकलेला साप आहे. इतक्या सहजपणे ती आपल्याला सोडून जाणार नाही. तिला आपण तात्पुरतं बंधनात ठेवू शकतो. अमावस्येच्या रात्री कोणाच्याच नियंत्रणात राहू शकणार नाही एवढी शक्तिशाली असणार नंदिनी. अमावस्येच्या मध्यरात्री नंदिनी नागशक्तीच्या दैवी रूपात असेल. मी काही करून सर्व शक्ती वापरून दिवस रात्र पूजा जरी केली तरी त्यावेळी मी तिला नियंत्रणात आणू शकेन की नाही शंका आहे. अमावस्येच्या रात्रीच नंदिनीने गंगाच्या शरीरात राहून कुमारचा खून केला. परत तेव्हासारखी गंगाच्या शरीरात ती आली तर तिला कसं नियंत्रणात ठेवायचं याचा विचार करतोय मी. स्वामीजी, अहो तुम्ही आहात म्हणूनच तर आम्ही निर्धास्त आहोत. जर का तुम्हीच असं बोललात तर मग आम्ही काय करायचं? स्वामीजी, नंदिनी पासून वाचण्याचा दुसरा एखादा मार्ग नाहीये का? एक शक्ती आहे, तिने जर ठरवलं तर अमावस्येच्या दिवशी आपण वाचू शकतो. ती कुठली शक्ती आहे स्वामीजी? केरळ मधल्या कन्नौर येथील कुंडात असलेल्या भगवती माता गगनाखाली उघड्यावर असलेल्या आणि गाभाऱ्यात असलेल्या बऱ्याच देवींच्या मूर्त्या आहेत. पण जलस्रोतात असलेली जी भगवती देवी आहे ती एकमात्र आहे. तिथे असलेल्या भगवती मातेच्या कुंडात अमावस्येच्या रात्री 12 ते 12:05 पर्यंत गंगा तिथे राहायला पाहिजे. अहो स्वामीजी, अमावस्येच्या रात्री गंगाला बाहेर घेऊन जायला सांगताय, आणि ते पण सापांना जे आवडतं त्या देवीच्या मंदिरात? घाबरू नकोस राजशेखर, ते सर्प शांती स्थळ आहे. त्या मंदिरात नंदिनी साप रूपात जाऊ शकत नाही. त्या मंदिरातल्या मातीने नागाची मूर्ती बनवून थोडी पूजा विधी करून कुंडातल्या देवीवर मनोभावे श्रद्धा ठेवून त्या डुबकी मारून ती नागाची मूर्ती त्या पाण्यात विसर्जित केली तर हळूहळू ती माती जशी विरघळेल तसा सुडाच्या भावनेने क्रोधित असलेल्या नागाचा क्रोध, आक्रोश, सूड, अहंकार, बदला घेण्याची इच्छा सगळं पाण्यात वाहून ती माती एका माश्यात बदलेल आणि देवीच्या नियंत्रणात राहून आपल्यावरचा धोका टळेल. मग लगेचच गंगाला त्या मंदिरात जायला सांगूया. अरे पण हे एवढं सोपं नाहीये. राजशेखर, असं का बोलतोयस? अहो स्वामीजी, तुम्हीच असं विचारताय. गंगाचं घरातल्या पूजेला बसवणं अरुणला मान्य नव्हतं हे माहिती आहे ना, आणि ही खूप महत्वाची पूजा आहे. गंगाला ही पूजा करावीच लागेल असं तुम्ही बोलल्यावर ही गंगाची शेवटची पूजा असेल आणि यापुढे माझ्या बायकोला परत बोलवायचं नाही असं बोलूनच तो पूजेला तयार झाला होता, आणि तुम्ही पण तसं वचन दिलं होतं. हे तुम्हाला आठवतंय ना? पुन्हा एकदा पूजेसाठी अरुणची समजूत कशी काढायची? पूजा मंदिर असं म्हटल्यावर अरुण नक्कीच यासाठी संमती देणार नाही. तुम्ही म्हणताय तशी पूजा आपण नाही करू शकणार. एखादा दुसरा मार्ग असेल तर तो सांगा. दुसरा मार्ग असता तर स्वामींनी सांगितलं असतं ना. आपल्याला वाचवण्याचा हाच एक मार्ग आहे. वेळ न घालवता त्या दोघांना केरळला पाठवायची तयारी कर पटकन. अरे पण मी त्यांना जाऊन हे कसं सांगू? त्या दोघांना ताबडतोब त्या भगवती मातेच्या मंदिरात पाठवावं लागेल. त्या दोघांना जावंच लागेल. दोघांनाही पाठवून दे. आपण कसं पाठवू स्वामीजी, आणि काय सांगून पाठवू? हा काय प्रश्न आहे? जीव वाचवायचा असेल तर एवढं करावंच लागेल नाही का? अरे पण त्यांना पाठवण्यासाठी त्यांना मी कसं तयार करू? तुला हे करावंच लागेल पार्टनर. अरे पण हे सगळं शक्य कुठे नाही. पाठवायचंय?
कोणाला कुठे पाठवताय तुम्ही? अहो शांत का झालं तुम्ही? सांगा ना कुठे पाठवणार आहात, कोणाला, कशासाठी पाठवणार आहात? तुम्हा दोघांनाच पाठवायचे त्याविषयी बोलत होतो. आम्हाला आम्हा दोघांना कुठे पाठवताय तुम्ही? हनीमूनसाठी. मग काय, लग्न होऊन किती दिवस झाले, तुम्ही कुठे गेलाच नाही आहात ना अजूनपर्यंत. आणखीन किती दिवस असेच राहणार आहात तुम्ही? म्हणून आम्हीच ठरवलं तुम्हाला दोघांना हनीमूनला पाठवायचं म्हणून. पार्टनर, हनीमूनचं नाव घेतल्यावर दोघे खुश झाले बघ एकदम. आम्ही जागा पण निवडली बरं. जागा मी ठरवतो ना, हनीमूनला पाठवायचं तुम्ही ठरवलं ना, मग कुठे जायचं ते आम्ही दोघे मिळून ठरवतो. बोल नाही ना गंगा? बोल ना, हा? कुठे जायचं आपण? वेनिस, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, इटली, ऑस्ट्रेलिया. तुला जिथे जायला आवडतं ना तिथे मला सांग, आपण तिकडे जाऊ. कशाला एवढे लांब जात आहे? जवळपासच कुठे गेलात ना तर आम्हाला पण काळजी नाही लागून राहणार. काका, आमचं हनीमून आम्हाला प्लॅन करू दे ना. सगळ्यांसमोर सांगायला गंगा थोडी लाजत असेल ना. मी तिला जरा एकांतात जाऊन विचारतो. चल. हे काय स्वामी, हनीमूनचं विचारलं तर आम्हीच ठरवू असं म्हणून गेला तो. या दोघांना केरळला कसं पाठवायचं? अरुणला सांगून काही उपयोग नाही, पण गंगाला सांगितलं तर काहीतरी होऊ शकतं. मी सांगतोय तसंच कर आता. काय करायचं स्वामीजी? मी सांगतोय ते नीट ऐक. ठीक आहे स्वामीजी. बोला बाबा, काय बोलायचंय? कशाला एकटीला बोलवलंय? तुला या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी आणखीन एक काम करायचंय. काय करायचंय सांगा बाबा. तू आणि अरुणने हनीमून साठी बाहेरगावी न जाता केरळला जायचं आहे. केरळला? तिथे काय आहे बाबा? कन्नोर येथे कुंडात असलेल्या भगवती मातेच्या मंदिरात. असं काय आहे त्या मंदिरात? सांगतो बाळा, अमावस्येला आता आणखी 4 दिवस उरलेत. अमावस्येच्या रात्री केरळातल्या कन्नूर मधील कुंडातल्या भगवती मातेच्या मंदिरात जाऊन तिथे मातीची नागाची मूर्ती बनवून त्या नागाच्या मूर्तीला नंदिनी असं समजून पूजा विधी करून तुझ्या हाताने त्या नागाच्या मूर्तीला तिथल्या कुंडात डुबकी मारून विसर्जित करायचंय. असं केल्यावर ती माती हळूहळू विरघळून जाईल आणि मग नंदिनी सापाचा राग, आक्रोश, क्रोध, अहंकार, सुडाची भावना पाण्यात वाहून नंदिनी मत्स्यरूपी होऊन ती देवीच्या बंधनात कायमस्वरूपी राहील. आणि त्यामुळे नंदिनीचा आपल्या कुटुंबाला कुठलाही धोका उरणार नाही. ठीक आहे बाबा, असं असेल तर मी नक्कीच करते. पण यासाठी हे ऐकतील का? अरुण नक्कीच ऐकणार नाही, म्हणून हे अरुणला कळता कामा नये. कारण माझ्या बोलण्यावरूनच तू मंदिरात जातेय असं कळलं तर तो तुला नाही सोडणार. आधीच तुला पूजेला बसवण्यासाठी मला खूप उपद्व्याप करावे लागले. गंगा केरळला पोहोचल्यावर अरुणला काहीतरी सांगून अमावस्येच्या मध्यरात्री ही पूजा पार पडलीच पाहिजे. नाहीतर आपण एवढे दिवस घेतलेले कष्ट पाण्यात वाहून जातील. त्यानंतर नंदिनीच्या तावडीतून आपलं वाचणं
फार कठीण होऊन जाईल. काय ग अशी गप्प का उभी आहेस? आपल्या कुटुंबावर एवढं मोठं संकट आहे माहीत असूनही मी हे नाही करणार का? नक्कीच हे करेन बाबा. तू कुठला निर्णय घेशील याचीच मला काळजी होती, पण आता माझ्या जीवात जीव आला. कुटुंबाच्या सुखाशिवाय मला काहीच महत्वाचं नाहीये बाबा. मी तुला जे काही सांगितलं ते त्याला कळता कामा नये. हो आले मी. जा, येते जा, मी जा. बाबा. काय हो अगं कुठे कुठे शोधायचं तुला? काय हो काय झालं? कुठे गेली होतीस तू? आउट हाऊस मध्ये जाऊन आले. ओ, हनीमूनची भीती वाटते का तुला? हा? घाबरू नकोस ग, मी असं काहीही करणार नाहीये. काय बोलताय तुम्ही? तुला जसं आवडतं ना मी अगदी तसाच वागेन. ठीक आहे ना? मग तुला खुश आहेस ना? हा? हा? हा, हवं तर आता ट्रायल देऊ का? अहो नको नको. ए थांब ना. नाही ए, हा. थांब, अरे थांब. अहो, काय करताय? थांब, अहो, अगं, सोडा ना. थांब, आणि काय? येईल हो. नाही काय सोडणार. करताय? थांब. अहो, ही कोणतरी. काय करताय? अहो सोडा थांब ना. मला. अगं, हा, नाही सोडणार. सोडा आता नाही मला. सोडणार तुला. ए, थांब, अगं, काय? ट्रायल तरी देऊ दे. सोडा. अरे, हे गंगा थांब. नाही हा. हा? थांब, गंगा. हे, नाही 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 जायचं. काय करताय? नाही सोडणार, नाही सोडणार. थांब, थांब. सोडा मला. कुठे चाललीस? अगं, हे अहो सोडा मला. बघील कोणीतरी. काय करताय हे? सोडा मला प्लीज. थांब थांब थांब. गंगा, नाही सोडणार तुला मी. थांब. हा, आलीस की नाही? घेतलं की नाही तुला मी? ठीक. हा? प्लीज काय नाही करताय सोडणार. हे? नाही, नाही बघील सोडणार. कोणीतरी. अहो काय करताय हे? हे, गंगा थांब ना. गंगा, बोललास का काय राजशेखर? पार्टनर काय हो झालं? बोललो स्वामी. काय बोलली ती? ती कन्नौरच्या भगवती मंदिरात पूजेसाठी जायला तयार आहे. स्वामींचा अंदाज बरोबर होता. आता मला जरा बरं वाटलंय. एवढ्या सहजपणे तू तिची मनधरणी केलीस. मानलं बाबा, तुला मानलं. अरे तिची बाबा. मंदरणी करताना किती त्रास झाला माहितीये का तुला? मग चामुंडी, तू इथे काय करतेस? या वारुळाजवळ तुझं काय काम आहे? इथे तू कशाला हात लावतेस? काय ग, सांग ना काय करतेस? चोरासारखी अशी शांत का उभी आहेस? लवकर उत्तर दे, नाहीतर मग तुझं काही खरं नाही. इथे तू कशासाठी आली आहेस? आता तू बोलतेस की नाही? बाबा पूजा झाली म्हणून मी तिला साफ करायला सांगितलंय बाबा. हो, पूजेचं सर्व सामान तिथेच आहे म्हणून कोणी बघण्याच्या आधी मीच क्लीन करायला सांगितलं. नसेल करायचं तर तिला परत पाठवा. ए जा तू, चालेल. ए जा जा जा.
ए थांब. हे साफ करायला आलीस ना, मग हे सर्व नीट साफ करून बाहेर फेकून दे. काय ग साफ करायला आली आहे हे तोंडाने सांगता येत नाही का? उगाचच तुझ्यावर संशय घेतला. अहो त्या दिवशी तुम्ही जेव्हा अंगठीबद्दल विचारलं ना, तेव्हा ही घाबरून गेली होती. आज पण तशीच उभी आहे. बहुतेक तुम्हाला बघून हिला भीती वाटते. चला जाऊ. इतक्या रात्री कुठेही अशी भटकत राहू नकोस. लवकर साफ कर आणि जाऊन झोप. हा ठीक आहे मॅडम. जा. इतक्या रात्री कोणाबरोबर बोलतेस तू? तुला तुरुंगात राहायचं होतं ना? लग्नाच्या नवऱ्याला बाजूला ठेवून रात्रीच्या वेळी खिडकीतून तू हिच्याबरोबर बोलतेस का? अहो, खिडकीचा दरवाजा उघडा आहे. त्यात काय, दरवाजा बंद करू ना. अहो अहो सोडा. काही बोलू नकोस. ती झोपलीये. काय करताय तुम्ही? अहो देवसेना झोपलीये. नको. अहो देवसेना झोपलीये ना. नको ना प्लीज. आता नाही मग कधी? अहो काय प्लीज. अहो हे गंगा थांब. अगं सोडा मला. जा आता. खूपच भाव खातेस हा तू.